या वर्षी सुद्धा मिस नाही केलेला आहे बस. एवढ्या सगळ्या गाड्या पार्क आहेत आणि आतमध्ये तर अजून जास्त गर्दी आहे. पाली विलेज रेस्टॉरंट आणि इथे आलो आम्ही. बेंड पण नाही झाला. रात्री झोपायला उशीर झाला की सकाळी काय उठत नाही मी लवकर, एकदम लेट होतं. आज लेट उठलो तर लेटच सगळ्या गोष्टी झाल्यात. एनिवेज तर आपला सेटअप इकडे चालू झालेला आहे. हे टू फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 29 ऑफ डेली व्लॉगिंग. आज जरी लेट उठलो असलो, जी सॅड न्यूज आहे, बट द हॅपी न्यूज इज आज आहे रंगपंचमी. तर तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता किती वाजलेत माहिती आहे का? ए भाई, हां 8:59 झालेत. 8:59 दिसतंय का? हां 8:59 झालेले आहेत. आता आपण व्लॉगची तयारी करून घेऊ, म्हणजे जे अपलोड करायचं आहे मला, जो तुम्ही बघितला आहे ऑलरेडी, सो तो अपलोड करतो आणि त्यानंतर बघूया. सिलिंगवाला जो आहे ना, तो सकाळीच येऊन गेला. तो आज बहुतेक सामान वगैरे आणून टाकन. आणि आज आम्ही नाही ना, कारण संध्याकाळी आपल्याला जायचं आहे खंडाळ्याला. तिकडे आपली पूजा वगैरे असते दरवेळेस, रंगपंचमीला, परत अष्टमीला, दहीहंडी वगैरेला. सो तिकडे असतो आपण. सो मे बी तो उद्यापासून काम चालू करेन. सो ते पण मी तुम्हाला दाखवेन की कसं असतं, काय असतं ते. सो आता व्लॉगची तयारी करून घेऊयात आणि नंतर मी तुम्हाला भेटतो. बाय द वे, तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर फॉलो करा. इथं कसं एक दिवस डिले होऊन तुम्हाला कंटेंट दिसतं. सो तिथे लाईव्ह ज्या दिवशी जे घडलंय ते त्या दिवशीच रील अपलोड होते. सो फॉलो करा पटकन, चला. तर मंडळी, टाइम चेक, इट्स 10:02. ब्लॉग वगैरे अपलोड करून झालाय आपला. आता अक्षय आलाय, अक्षयला पण शूट करायचं होतं. सो आम्ही आता चाललोय तिकडे कानिफनाथ मंदिरामध्ये. तिकडे जाऊ, तुम्हाला ग्लिम्प्स देतो. आत्ताच मला तरी वाटतं आता पारायण वगैरे चालू असेल. 12 नंतर मोस्टली ज्या पालख्या आहेत ना लोणावळ्यातल्या, त्या सगळ्या येतात तिथे. सो बघू, जर मी परत आलो तर मग मी परत तो 16 पण दाखवेन तुम्हाला. पण आता आपण चाललोच आहे तर म्हटलं की तुम्हाला एक ग्लिम्प्स दाखवून देतो मी कसं सजावट वगैरे केली आहे ते. चलो. अँड आलोय आम्ही आता. बघा इथे समोरच मंदिर आहे. सो एंटर करू. मला आवाज येत असेल तुम्हाला, तो पारायणच मे बी चालू असेल. सो बघू आता. तर दर्शन वगैरे घेतले. आत्ता जसं दर्शन भेटलं ना, तसं दुपारनंतर एकदम निवांत नाही भेटत, कारण जाम गर्दी असते इकडं. आणि सगळे आता जी मागची लाईन आहे ना, तिकडं अख्खा भंडारा असतो. बाई तो भंडारा खायला आपण येणारच आहे. सो दुपारी येऊ आपण. आता जाऊ. दर्शन वगैरे तर झालं आपलं. हा जो टिक्का लावला नाही, जी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. म्हणजे आम्ही एंटर करत होतो आणि आम्ही इग्नोर केलं होतं त्यांना, पण तेच स्वतः आले. म्हटलं जाऊ दे, लावता देतं लावू दे. लावल्या त्यानंतर बोलले दक्षिणा. मी बोललो मी पाकिटच नाही आणलेलं. तर बोलतात अरे क्यूआर आहे ना माझ्याकडे. भाई म्हणजे दुनिया कुठं चालली आहे भाई. क्यूआर होता त्यांच्याकडे, मग त्या क्यूआर वरती आम्ही पे केलं. दिस इज बिझनेस. दिस इज बिझनेस भाई. कुठं पण पैसा येतोय तर सोडू नका भाई. क्यूआर ठेवा जवळ. बाय द वे, आता आम्ही चाललोय घरी. किती वाजलेत माहिती आहे का? आता 10:40 झालेत. दर्शन असं झालंय ना, मस्तपैकी निवांतपणे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन बाबांपाशी डोकं टेकवलंय. सो असं दर्शन तुम्हाला ह्या दिवशी दुपारनंतर नाही भेटत, कारण फुल गर्दी होते. जेवढे पण लोणावळ्यातले आस्थाने वगैरे आहेत जिथे बाबांना पूजलं जातं, ते सगळे पालखी घेऊन येतात, वाजत गाजत मस्त फुल मिरवणूक काढून येतात. सो मग पूर्ण गर्दी होती. आणि आता हळूहळू गर्दी व्हायला सुरू होईल. जसं ते त्यांचं जी पूजा चालू होती ना, होम हवन, ते सगळं झालं ना की त्यानंतर मग लोक यायला चालू होतात. आणि तो भंडारा वगैरे तो दुपारनंतर चालू होतो. भाई त्याची चव तुम्ही कितीही कुठल्याही शेफला बनवायला सांगा, पण त्याची चव मॅच नाही होऊ शकत. शिरा असतो आणि मसाले भात दरवेळेस भाई इतकं स्वादिष्ट लागतं ना ते. तर ते खायला मी येणार आहे, नक्कीच येणार आहे. सो मी तुम्हाला तेव्हा पण जो गर्दीचा माहोल असतो तो पण दाखवतो. चला आता जाऊ घरी. बाय द वे, आज इकडे बैलगाडा शर्यत पण वाटतं, पण आपल्याला काय येता येणार नाही, कारण संध्याकाळी आपल्याला जायचं खंडाळ्याला. सो आता जाऊ घरी, मग घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर मंडळी, आम्ही आता आलोय पाली विलेज. हे जे रेस्टॉरंट आहे ना, हायवेच्या बाजूलाच आहे बघा, समोरच हायवे. तर हे आहे पाली विलेज रेस्टॉरंट आणि इथे आलोय आम्ही शूटसाठी. त्यांना प्रमोशनल व्हिडिओ हवा होता, तो अक्षयने मी आता इथे आलोय शूट करतोय. हा पूर्ण जो रेस्टॉरंट आहे तो. जर तुम्हाला पण हवा असेल तर प्लीज DM करा भाई. वी आर ऑल सेट फॉर दिस काइंड ऑफ
व्हिडिओ शूट्स. तर आता शूट करून घेतो आणि मग जातो. घरी गेलोच नाही आहे. तुम्हाला बोललो मी मागच्या ब्लॉगमध्ये की घरी जाईन, मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये की मी घरी जाईन, बट घरी नाही गेलो, डायरेक्ट इथे चालू आहे आम्ही. सो आता बघू. फायनली डन विथ द शूट. आत्ता किती वाजलेत माहिती आहे का? आता 3:10 झालेत. दिसते का नाही तुम्हाला काय माहित नाही. हा बघा दिसलं, 3:10 झालेत. आणि ना आम्हाला माहीत नव्हतं की तिथे जेवण पण करायचं आहे, म्हणजे जेवण सुद्धा ते लोक ऑफर करणार हे आम्हाला माहीतच नव्हतं. आम्ही मस्त मिसळपाव मस्त 4-4 पाव थांबून गेलो होतो. इथं फुल पॅक पोट ऑलरेडी, आणि मग नंतर ते जेवण. तर आता असं पोट भरलंय ना बेकार बाई. एनिवेज तर ती रील तुम्हाला लोणावळा अपडेट्सवरती बघायला मिळेलच. आता मी परत चाललो आहे कानिफनाथ मंदिराला. मागाशी सकाळी आम्ही बाहेर पडलेलो आहे. सकाळी ते मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला बोललो होतो आता घरी जातो, बट घरी न जाता आम्ही डायरेक्टली तिकडे गेलो. सो मग तिकडे शूट करता करता एवढा वेळ झाला आहे. सो आता जाऊ, तुम्हाला दाखवतो किती गर्दी असती. आणि मला मेन तर मला ते भंडारा ते जेवायचं आहे बाई, कारण दरवेळेस मी जेवतो आणि कधी मिस नाही करत. सो यावेळेस पण मला मिस नाही करायचं. थोडीशी जागा ठेवली आहे पोटामध्ये, तर जाऊन खाऊ भंडारा आणि मग बघूयात. मग घरी जाऊन परत मग संध्याकाळी आपल्याला जायचं आहे खंडाळ्याला. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. बघा सकाळी आपण आलो होतो तेव्हा कोणच नव्हतं, आणि आता गर्दी बघा. एवढ्या सगळ्या गाड्या पार्क आहेत आणि आतमध्ये तर अजून जास्त गर्दी असेल. बरं झालं सकाळी सकाळी दर्शन घेतलं, तर दर्शन आपलं झालेलं आहे. सो आता मी तुम्हाला दाखवतो परिसर. या वर्षी सुद्धा मिस नाही केलेला आहे भाई भंडारा. सो जरा चांगलं वाटतं. आता जरा स्माईल. हा ठीक आहे भाई, ऑल क्रेडिट्स गोज टू अक्षय, कारण हा चालला होता घरी. याला म्हटलं भाई जायचंय, म्हणलं ठीक आहे चल जाते, कारण ऊन बेकार ऊन आहे. पण ऑलरेडी सगळ्या पालख्या वगैरे आल्यात. आम्ही तिकडे शूट करण्यामध्ये बिझी होतो, त्यामुळे मला ते रेकॉर्ड नाही करता आलं, पण ठीक आहे होत आहे. आता जाऊ फायनली घरी. भाई घरी जाऊन डायरेक्ट झोपन मी, तर मला तर वाटतंय फ्रेश होईन. थोडं हे जरा खाईन, मी खाल्लं नाही, फक्त घेतलंय घरच्यांसाठी पण. आम्ही निघालोय, चला बाय बाय. इथूनच आपल्या ब्लॉगिंगची जर्नी सुरू झाली होती. सो मला ही प्लेस खूप जास्त जवळ आहे माझ्या हार्टला. सो आता घरी जाऊन तुम्हाला भेटतो, बाय. विचार तर केलेला आणि तुम्हाला पण मी बोललेलो की मी घरी येऊन मस्तपैकी झोपणार पडी मारणार, पण तसं काही झालं नाही. आलो आणि रील एडिट करत होतो तिथली रंगपंचमीची स्पेशल, ती आत्ता जायला हवी म्हणून मी आत्ता एडिट करत बसलेलो. सो आत्ता ती झाली आहे डन, आणि ऑलमोस्ट 5 वाजलेत. 5 वाजून गेले ॲक्च्युली. किती वाजलेत माहिती आहे का? बघा आता वाजलेत 5:07 झालेत. सो आता उठू, आवरू, फ्रेश होऊ आणि मग निघूयात, कारण आपल्याला जायचं आहे खंडाळ्याला. तर आता तुम्हाला भेटतो मी, जेव्हा पण पॉसिबल होईल तेव्हा भेटतो. चला, हा लॅपटॉपवरती बसू का मी? चला भेटतो आता तुम्हाला खंडाळ्यामध्ये डायरेक्ट. गाईच्या कामामध्ये काय ना काहीतरी होतंच. पंचर झाली आहे बाई गाडी, 3 पंचर. तो आता पंचर काढू अँड देन वी विल बिगिन विथ द जर्नी. हे काय इथेच जायचं आहे, पण पंचर आहे ना, पटापट ड्रेन होते हवा. तीन पंचर, 3 स्क्रू कुठे आहे तो? दाखवलं का? आम्ही टोक पण नाही त्याला, टोक पण नाही. असाच असतो तो खाली दगड सपोर्ट घुसला, तो बेंड पण नाही झाला नशिबाने. सव्वा 8 वाजलेत आणि आत्ता कुठं आरती झाली इकडची. आता घरी जाऊन परत आरती करायची, मग मी तुम्हाला भेटतो. खूप घाई गडबडीत आहे, सो बेर विथ इट. तर आता ऑलमोस्ट 12:30 झालेत आणि फायनली तो जो पाली विलेज रेस्टॉरंटवाला जो
रील होती ती आत्ता एडिट केली मी बसल्या बसल्या. तिकडनं आलो, खंडाळ्यावरनं आलो आम्ही घरी, आरती वगैरे केली आणि त्यानंतर मी तेच काम करत होतो. त्यानंतर जरा घरच्यांसंग गप्पा वगैरे चालल्या होत्या. सो एडिटिंग राहिली होती. सो आत्ता जस्ट एडिट कम्प्लीट केला. त्यानंतर दुपारी ती जे आपण कानिफनाथ मंदिरात गेलो होतो ती रील एडिट केली. सो याच्यामध्येच आज पूर्ण टाइम गेला. व्लॉग एंडच नव्हता केला. आता मी व्लॉग एडिट करत होतो तेव्हा मला कळालं की आपण एंडच नाही केलेलं व्लॉग. सो आता म्हटलं की भाई क्लिप रेकॉर्ड करून घेऊ. तर 12:30 वाजलेत. सो आय होप सो तुम्हाला हा व्लॉग, माझा प्रयत्न तुम्हाला रंगपंचमीच्या दिवशी जो उत्सव भरतो लोणावळ्यामध्ये तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. तुमचा भाऊ मेहनत करतोय, तर त्या मेहनतीला तुमची साथ जर मिळाली तर अजून जास्त मजा येईल. एक गोष्ट मुळात तुम्हाला सांगायची राहून गेली की रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांचा उत्सव का सेलिब्रेट केला जातो. तर ह्याच दिवशी बाबांनी समाधी घेतली होती, संजीवनी समाधी, जी की मडीमध्ये, ज्याचं रील्स वगैरे मी टाकत असतो आणि एक व्लॉग पण आहे जो की खूप लोकांनी बघितला आणि अप्रिशिएट केला. आपला चॅनल सुरू झाला आय गेस पहिल्या 10 व्लॉगमध्येच असेल तो व्लॉग. सो येस, सो दिस इज द कारण की रंगपंचमीला कानिफनाथांची यात्रा का भरते ते. बाय द वे, माझ्या डोक्यात एक चॅलेंज आहे. सो बघूयात पुढच्या व्लॉगमध्ये मी त्याबद्दल बोलेन. सो भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट. सायनिंग ऑफ मंत्र होत. बाय. तर 12:30 वाजलेत आणि आता मला व्लॉग एडिट करायचा आहे. व्लॉग एडिट केल्यानंतर तो अपलोडला टाकायचा आहे. अपलोडला टाकल्यानंतर थंबनेल बनवायचे, थंबनेल तिकडे टाकायचे. असं बरंच काम असतं. असं इतकं सोपं नसतं डेली व्लॉगिंग. आणि डेली व्लॉगिंग काय, कॉन्टेंट क्रिएशन इतकं सोपं नसतं भाई. जेवढं तुम्हाला वाटतं की फक्त फोन घेऊन किंवा कॅमेरा घेऊन लोक हिंडतात आणि काय फक्त व्हिडिओज काढायचा आहे भाई, इतकं सोपं नसतं. खूपच जास्त त्यामध्ये स्ट्रगल असतं, मेंटल स्ट्रेस असतो, बऱ्याच गोष्टी असतात. सो बट येस, वी हॅव चूज इट. सो मी त्याचं रॅन्ट नाही करत आहे, बट मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवायचा प्रयत्न करतो. कारण तुमचे पण फ्रेंड्स किंवा फॅमिलीमध्ये कोण ना कोणतरी असेल ज्याला ह्याची आवड असेल, तर त्याच्या स्ट्रगल्सला नक्की नोटीस करा आणि त्याची हेल्प करा. इग्नोर करू नका किंवा असं नका समजू की ह्या काय असंच काहीतरी करतात. नाही बाई, त्याच्यामागे पण खूप स्ट्रगल आहे. तर भेटूयात आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. हे सगळं मी बोललोय ना, मला वाटतं मला आता झोप आली आहे, त्यामुळे हे सगळं होते. तर ब्लॉग एडिट करतो. बाय बाय.